सासूबाई, यावेळेस बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. आज 5 तारीख आहे. बाबाला सांगा की घरात खूप खर्च होत आहे, त्यामुळे आजच पैसे काढून आणायला सांगा. यशोदाताईंची सून ज्योती त्यांना ओरडत म्हणाली. यशोदाताई म्हणाल्या की आम्ही फिरायला जाणार आहे, त्यासाठी त्या पैशाचे तुझ्या सासऱ्यांनी तिकीट खरेदी करून आणलं आहे. आम्ही दोघं फिरायला जाणार आहे, त्यामुळे या महिन्यात तुला पेन्शनचे पैसे द्यायला जमणार नाही. खूप हिंमत एकवटून यशोदाताई आपल्या सुनाला म्हणाल्या. ज्योतीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला आणि ती सासूबाईला रागात म्हणाली की काय म्हणाला सासूबाई, तुम्ही फिरायला जाणार आहात? लाज वाटत नाही का तुम्हाला या वयात फिरायला? गपगुणांनी घरामध्ये बसा, जशी दुसरी म्हातारी माणसे बसतात. एका कोपऱ्यात राहावा आणि भाकर तुकडा खावा आणि घरात राहून घराची देखभाल करा. आणि याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही सुद्धा करण्याची गरज नाही. आणि या वयात फिरायचं वेळ लागलं आहे. फिरल्यामुळे जर तुम्ही आजारी पडला तर ऐकून घ्या, मी तुमची कोणतीही सेवा करणार नाही. तसेच तडफडून तुम्हाला सोडून देणार, परंतु तुमच्या शरीराला स्पर्श सुद्धा करणार नाही. एवढे लक्षात ठेवा. तुमच्या मुलाला येऊ द्या, मग त्यांना तुमच्या बाबतीत सर्व काही सांगणार आहे. या वयात किती फालतूचा खर्च करत आहात. मला आणि तुमच्या मुलाला न विचारता तुम्ही फिरायला जायचं प्लॅनिंग सुद्धा केलं आहे. आणि तुमची हिंमत कशी झाली आम्हाला न विचारता तिकीट पण करायची? सुनाचं बोलणं ऐकल्यानंतर यशोदाताईंना कळालं की जेव्हा त्यांचा मुलगा विक्रांत घरी येईल तेव्हा नक्कीच घरात अजून हंगामा होणार आहे. कारण पहिल्यापासून तर हेच होत आलं आहे. विश्वनाथरावांना त्यांच्या पेन्शनचे सगळे पैसे त्यांच्या सुनेच्या हातात द्यावे लागत होते आणि त्या पैशात त्यांची सून ज्योती तिच्या मर्जीने ते पैसे खर्च करत होती. एवढेच नाही तर जेव्हा सासऱ्यांना विश्वनाथरावांना पैशाची गरज असेल तर तिचं बोलणं ऐकल्यानंतर 100-200 रुपये विश्वनाथरावांच्या हातात पडत होते. जेव्हा यशोदाताईंना काहीतरी खरेदी करू वाटत असेल तर विश्वनाथरावांकडे आपल्या बायकोला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. जर पेन्शनच्या पैशातून 500-1000 रुपये जर विश्वनाथरावांनी काढून घेतले तर त्यांची सून त्यांना नाही ते बोलत होती. जरी 500 रुपये काढून घेतले तर तुम्ही त्या 500 रुपयाचं काय केलं म्हणून तिला सांगावं लागत होतं. एकदा यशवंतरावांनी पेन्शनच्या पैशातून बायकोसाठी 500 रुपयाची एक साडी खरेदी केली. जेव्हा सुनेने पैसे मोजले त्यामध्ये 500 रुपये कमी होते. तेव्हा विश्वनाथराव म्हणाले की तुझ्या सासूसाठी मी एक साडी खरेदी करून दिली आहे, त्यासाठीच यामधले 500 रुपये मी काढून घेतले होते. खूप दिवस झालो यशोदाने साडी खरेदी केली नव्हती आणि तिच्याकडे आता साड्या सुद्धा नाहीत. त्यासाठी विचार केला की तिच्यासाठी साडी घेऊन द्यावी. तुम्हाला कळत नाही का, आता सासूबाई म्हाताऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची हौसमौज करायची काही सुद्धा गरज नाही. तुम्हाला काय माहीत आता या शहरात किती महागाई वाढली आहे. लाईट बिल, पाणी बिल, किराणा सगळं काही मला द्यावे लागते. अजून घरात छोटे मोठे खर्च तर असतातच. शिवाय भाजीपाला सुद्धा किती महाग झाला आहे. तुम्हाला फक्त बसून खाता येतं, परंतु घरात किती जिम्मेदारी आहेत या तुम्हाला काय कळणार आहेत. तुम्ही गावाकडली गावढळ माणसं, तुम्हाला शहरातलं जीवन कसं असतं तुम्हाला काय माहीत असणार. त्यामुळेच यशोदाताईंना भीती वाटत होती की 500-100 रुपये जरी खर्च केले तरी त्यांची सून घरात तमाशा करत होती. पण आता तर विश्वनाथरावांनी काही पेन्शनचे पैसे फिरायला जाणाऱ्या तिकिटामध्ये घालवले आहेत. म्हणल्यावर त्यांचा मुलगा आल्यावर काय म्हणेल याची भीती त्यांना वाटत होती. आणि काही पैसे विश्वनाथरावांनी त्यांच्यापाशी सुद्धा ठेवले आहेत. संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा विक्रांत आला तेव्हा त्यांच्या सुनेने त्याला सगळं काही सांगितलं आणि त्यामुळे त्यांचा मुलगा रागाने लालबुंद झाला आणि त्याच अवस्थेत तो आईबाबाच्या खोलीत आला आणि मोठ्याने म्हणाला की मी हे काय ऐकत आहे बाबा, आज 5 तारीख आहे तरी पण तुम्ही पेन्शनचे पैसे काढून ज्योतीपाशी दिले नाहीत आणि शिवाय आम्हाला न विचारता ते पैसे तुम्ही खर्चून पण टाकले. तर मग सांगा, या महिन्यात किराण्याचं बिल कोण चुकवणार आहे? आणि हे ऐकून घ्या की मी माझ्या पैशातून तुम्हाला एका सुद्धा टायमाचं जेवण देणार नाही. विनाकारण फालतूचा खर्च करता आणि तुम्हाला या वयात फिरायला जाण्याची काय गरज आहे? आरामशीरपणे घरात बसू वाटत नाही का? जर तुम्हाला एवढंच फिरायचं मन होत असेल तर इथून 5 किलोमीटर अंतरावर एक महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे, तिथे तुम्ही जोडीने फिरायला जावा. पण विनाकारण पैसे खर्च करून कुठे फिरायला जाण्याची काय सुद्धा गरज नाही.
पण विश्वनाथरावांनी हा पण विचार केला होता की काही पण झालं तरी आपल्या मुलापाशी झुकायचं नाही. नेहमी ते मुलाचे ऐकत होते. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून ते गप्प राहत होते, पण आज ते गप्प राहणार नव्हते. विश्वनाथराव म्हणाले की काय झालं विक्रांत, आम्ही फिरायला जात आहे ते तुला दिसत आहे आणि तुम्ही फिरायला जाता ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही दोघं दर रविवारी बाहेर मूव्ही पाहायला जाता, फिरायला जाता आणि डिनर करून सुद्धा येतात. आम्ही दोघं नवरा बायको घरी डाळ भात बनवून खातो. जर आम्हाला चांगलं जेवण बनवलं तर तुमचे खर्च वाढतात, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता बाहेरचं हॉटेलमधलं खाऊन येता, त्यामुळे खर्च वाढत नाही का? तुम्ही स्वतःसाठी भरपूर खर्च करता, पण आम्ही आमच्यासाठी खर्च करत असेल तर तुम्ही येऊन आम्हाला सांगता की तुम्ही खूप खर्च करता. आणि तू हे विसरला आहेस का? गेल्या 2 महिन्यापूर्वीच तू आणि तुझी फॅमिली सगळी फिरायला फ्लाईटने गोव्याला गेला होता आणि त्याला किती खर्च गेला असेल याचा विचार तुम्ही करत नाही. तुम्ही वर्षातून 4-5 वेळा फिरायला जाता, पण आम्ही तुम्हाला कधीच म्हणलं नाही की तुम्ही का जाता, कशाला जातात आणि एवढे पैसे का खर्च करत आहात. आणि आम्ही आज थोडेसे पैसे खर्च करून फिरायला चाललो आहे तर तुमच्या पोटात दुखत आहे. बाबा, मी तुमच्या पैशातून फिरायला जात नाही, मी स्वतःच्या कमवलेल्या पैशातून फिरायला जातो. त्यांचा मुलगा आपल्या बाबाला गुरकून म्हणाला, मग मी पण विक्रांत तुला पैसे कुठे मागत आहे, मी पण माझ्याच पैशाने फिरायला चाललो आहे. आपल्या वडिलांचं हे उत्तर ऐकून विक्रांतला काय बोलू हे कळतच नव्हतं. त्याची बोलतीच बंद झाली. तो म्हणाला की ठीक आहे बाबा, तुम्ही तुमच्या पैशाने फिरायला जावा, परंतु मी माझ्या पैशातून तुम्हाला या घरात खायला घालणार नाही. जर तुम्ही पैसे दिले तरच मी तुम्हाला जेवण देणार आहे आणि माझ्यापाशी एवढे पैसे नाहीत की मी फुकट तुम्हा दोघांना खायला घालू. असं म्हणून त्यांचा मुलगा रागाने तेथून निघून गेला. त्यांची सून सुद्धा गप्प राहिली नाही. ती पण म्हणाली की बघितलं का, तुमचा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो आणि ते तुम्हाला दिसत नाही, पण आम्ही थोडं कुठं फिरायला गेलो तर तुम्ही त्यावर तमाशा करत आहात. आणि जर तुम्ही फिरायला गेला आणि तुम्ही आजारी पडला तर तुमच्याकडे मी डुंकून सुद्धा पाहणार नाही. असं म्हणून त्यांची सून सुद्धा तेथून निघून जायला लागली होती. पण विश्वनाथराव तिला म्हणाले की सूनबाई, तुझी सासू पण घरात बसून खात नाही. अगं दिवसभर तर तू सगळे कामे तिला सांगते, तेव्हा ती आजारी पडेल हे तुला लक्षात येत नाही का? पण आम्ही फिरायला गेल्यावर आजारी पडेल याची काळजी तुला फार वाटत आहे. आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून तोंड फुगून ज्योती तेथून निघून गेली. यशोदाताई तर आपल्या मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकून एका कोपऱ्यात अश्रू काढत बसल्या होत्या. त्यांना काही कळतच नव्हतं. थोड्या वेळाने यशोदाताई विश्वनाथरावांना म्हणाले की अहो, मी काय म्हणते, आपण फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करायचा का? कारण आपल्याला घरात जेवण सुद्धा भेटणार नाही. आपले खूप हाल होतील. ते दोघं आपल्याला नेहमी ताणे मारतील. विश्वनाथराव यशोदाताईंना समजवतात की तू अजिबात काळजी करू नकोस. मी असताना तुला कोण सुद्धा काही म्हणणार नाही. जेवढं त्यांना बोलायचं होतं ते बोलले आहेत. तुला माहित आहे, 2 महिन्यापूर्वी हे सगळे गोव्याला फिरायला गेले होते. पूर्ण 1 लाख रुपये खर्च करून आले होते आणि आपण थोडासा खर्च करत आहे तरी पण आपल्यावर रागवत आहेत आणि आपण कधीपर्यंत त्यांचं बोलणं ऐकून घेणार आहोत? कधी ना कधी आपल्याला उलट बोलावं लागणार आहे, नाहीतर हे दोघे आपल्याला अजून खूप त्रास देतील. यशोदाताईंना त्या दिवशीच आठवलं ज्या दिवशी यशोदाताई विश्वनाथरावांना म्हणाल्या होत्या की मला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ वाटत आहे. त्या एकदाच आपल्या नवऱ्याला म्हणाल्या. त्यामुळे विश्वनाथराव आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायला जातात. पण यशोदाताईंना भीती वाटत होती की मुलगा आणि सून काय म्हणतील, आणि ज्याची भीती होती तेच आज घडलं होतं. विश्वनाथराव यशोदाताईंना म्हणाले की यशोदा, तुला जसं फिरायचं मन होतं तसं मला पण होतं. मला अजून आठवत आहे की लहानपणी मी जेव्हा विमान पाहत होतो तेव्हा मला पण विमानात बसण्याची खूप इच्छा होत होती, पण आई बाबाकडे तेवढे पैसे नव्हते. त्यांनी खूप गरीब परिस्थितीतून मला शिकवलं आहे. नोकरी लागल्यानंतर घरच्यांनी लग्न लावून दिलं आणि मग आपल्याला विक्रांत झाला आणि आपण सगळी कमाई त्याच्यासाठी यूज केली. असं वाटलं की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाला द्यावं. चांगले चांगले कपडे, चांगले चांगले खायला, फिरायला, पण त्यांचं करता करता आपण आपल्याकडे दुर्लक्ष केलं. मला थोडेच पैसे भेटत होते तरी पण त्यामध्ये
मी आपल्या घराची जबाबदारी, मुलाचं शिक्षण आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना सुद्धा किती काळजीने मी सांभाळलं होतं. असा विचार केला की मुलगा कमवायला लागल्यावर आराम मिळेल, म्हातारपणात चांगले दिवस येतील. पण म्हातारपणात तर आपले तरुणपेक्षा पण वाईट दिवस आले आहेत. तू सुद्धा आता म्हातारी झाली आहेस, तरी पण तू दिवस रात्र किचनमध्ये राबत असते. तुला सुद्धा किचनमधून सुट्टी मिळाली नाही. सून माझ्याच पेन्शनचे पैसे घेऊन माझ्यावर दादागिरी दाखवत असते. आता मला हे सहन होत नाही. मग काय करायचं? आपल्या नशिबातच आलं आहे म्हणून गप्पा बसायचं. यशोदा ताई नाराज होऊन म्हणाल्या, नाही यशोदा, आता मला हे सहन होत नाही. मी काहीतरी विचार केला आहे आणि मी तसाच पद्धतीने करणार आहे. यशोदा ताई आपल्या नवऱ्याकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात की तुम्ही काय विचार केला आहे? विश्वनाथरावांना दर महिन्याला 25,000 रुपये मिळत होते. त्यातील त्यांनी 15,000 रुपयाचं गोव्याला विमानाने जाण्याचं तिकीट केलं आणि 10,000 रुपये त्यांच्यापाशी ठेवले होते. विश्वनाथरावांनी दुसऱ्या दिवशी यशोदाताईंना ते तिकीट दाखवले. ते तिकीट पाहिल्यावर यशोदाताई खूप घाबरल्या आणि त्या म्हणाल्या की आता सून काय म्हणेल की सगळं पैसे खरंच यांनी खर्च केले आहेत. हे बघ यशोदा, हे पैसे आपले आहेत, त्यामुळे घाबरण्याची काही सुद्धा गरज नाही. किचनमध्ये जाऊन यशोदाताई नाश्ता बनवू लागल्या. यशोदाताईने त्यांच्या मुलाकडे आणि सुनाकडे पाहिलं तर त्या दोघांचं तर अजून तोंड फुगलेलं होतं. त्यानंतर यशोदाताईने आणि विश्वनाथरावांनी नाश्ता केला आणि ते यशोदाताईंना म्हणाले, हे बघ यशोदा, आपल्याला फिरायला जायचं आहे. त्यासाठी मी तुला 2 साड्या आणतो आणि मला सुद्धा एक ड्रेस आणतो. 5 वर्ष झालं मी माझ्यासाठी कपडे खरेदी केले नाहीत. मुलगा आणि सून आधीच रागात होते आणि त्यावरून विश्वनाथरावांचं बोलणं ऐकून तर त्यांना खूप राग येत होता. हे बघा बाबा, आता आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही. तुम्ही तुमचा दुसरा ठिकाणा बघा. तुम्ही या वयात फिरायला जाता. तुम्ही पूर्ण लाज सोडून दिली आहे. विश्वनाथराव म्हणाले की विक्रांत, आम्ही दुसरा ठिकाणा कशामुळे बघू? कारण का हे घर तर आमचं आहे. कारण हा फ्लॅट घेण्यासाठी माझ्याच फंडाचे पैसे तू यूज केले आहेत. त्यामुळे कायद्यानुसार हे घर माझं झालं. आम्ही उद्या फिरायला जाणार आहे आणि 10 दिवसानंतर माघारी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला 10 दिवसाची मुदत देतो. 10 दिवसानंतर तुम्ही हे घर सोडून जावा. विश्वनाथरावांचं बोलणं ऐकून ज्योत्याने विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की विश्वनाथराव आपले बाबा असे कधी आपल्याला बोलतील. सून म्हणती, जर तुम्ही आम्हाला या घरातून काढून टाकलं तर एवढ्या मोठ्या घरात कोण राहणार आहे आणि तुम्हाला फुकट कोण खायला घालणार आहे आणि तुमची म्हातारपणात कोण काळजी घेणार आहे आणि तुम्हाला आमच्या दोघांशिवाय दुसरं कोण पण नाही. विश्वनाथराव हसतात आणि म्हणतात की आमचा अजून हातपाय चालत आहेत, तरी पण तुम्ही आम्हाला त्रास देत आहात. जेव्हा आम्ही एका जागेला बसू तेव्हा तर तुम्ही आम्हाला तडफडून मारचाल. जर तुम्ही आमच्या आयुष्यात नसाल तर आम्ही कसं तरी जगू. शिवाय यातील निम्मा हिस्सा आम्ही भाड्याने देऊ आणि निम्म्या हिस्स्यात आम्ही नवरा बायको राहू. त्यामुळे आमच्या म्हातारपणाची काळजी करू नकोस. आणि हे सगळं विश्वनाथराव रागाने म्हणत होते. विश्वनाथरावांचा राग पाहून ते दोघे शांत बसले. त्यानंतर विश्वनाथराव यशोदाताईंना घेऊन मार्केटला गेले आणि 2 साड्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक ड्रेस घेऊन आले. ज्योतीने सगळं पाहिलं पण ती काही म्हणाली नाही. कारण तिला माहित होतं जर काही म्हणाली तर सासरे अजून तिला बोलतील. दुसऱ्या दिवशी विश्वनाथराव आणि यशोदाताई फिरायला जायला लागतात आणि बाहेर आल्यावर त्या बॅगा ठेवतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्हाला 10 दिवसाचा टाइम देत आहे. आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहे. तोपर्यंत हे घर खाली करून ठेवा. आणि असं म्हणून विश्वनाथराव आपल्या बायकोचा हात हातात घेऊन तेथून निघून जातात. एअरपोर्टला गेल्यावर विमानांना पाहून विश्वनाथराव आणि यशोदाताई खूप खुश होतात. त्यानंतर ते दोघं विमानात बसून गोव्याला फिरायला जातात आणि तिथे जाऊन ते सगळीकडे खूप आनंदाने फिरतात, मौज मस्ती करतात. म्हातारपणातील सगळ्यात चांगले दिवस ते एकमेकांसोबत घालवतात. विश्वनाथराव समुद्राच्या किनारी आपल्या बायकोसोबत बसतात आणि ते यशोदाताईंना म्हणतात की यशोदा, आपण म्हातारं झालो आहे म्हणून काय झालं? आपल्याला पण काही इच्छा असतात, आकांक्षा असतात. आपल्याला चांगलं खाऊ वाटतं, चांगले कपडे घालू वाटतात, फिरायला जावं वाटतं. पण आजकालची मुलांना आपण म्हातारं झालो आहे म्हणून आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. देवाची कृपा म्हणून आपल्याला पेन्शन तरी आहे,
नाहीतर आपल्याला कुत्र्यासारखं जगावं लागलं असतं। आता कळालं आहे की कधीच मुलांसाठी संपत्ती जमा करून ठेवू नये। आपण मुलांचं पाहता पाहता आपल्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था करून ठेवायला पाहिजे, कारण कोणाचा काही भरोसा नाही। आपलेच आपल्याला दगा देत असतात। यशोदाताई म्हणतात की हो, तुम्ही बरोबर बोलत आहात। आपल्याला पेन्शन भेटते, त्यामुळे आपण काहीतरी करू शकतो, परंतु ज्यांना पेन्शन भेटत नाही त्यांचे काय हाल होत असतील हे आपण समजू शकतो। आपल्या मुलाने तर त्याच्या पैशांनी आपल्याला कुठे सुद्धा घेऊन गेला नाही। त्यानंतर यशोदाताई आणि विश्वनाथराव 10 दिवसांनी माघारी येतात। माघारी येऊन बघतात की त्यांचा मुलगा आणि सोनू उदास होऊन बसलेले असतात। जसं यशोदाताई आणि विश्वनाथराव आलेले आहेत पाहून तसे ते दोघे पळत आले आणि त्यांच्या पाया पडून रडू लागले आणि माफी पण मागू लागले की आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली। यानंतर तुम्हाला जसं राहायचं असेल या घरात राहू शकता। तुमची पेन्शन सुद्धा आम्हाला नको, परंतु आम्हाला या घरातून हाकलून लावू नका। बाबा, मी बाहेर जाऊन पाहिलं, भाड्याच्या घरात राहणं खूप अवघड होत आहे। भाडे खूप सांगत आहेत बाबा। लोक काय म्हणतील, घर असून सुद्धा मुलगा भाड्याच्या घरात राहत आहे। सून यशोदाताईंना म्हणते की आई, आता तुम्हीच बाबांना समजावा, आम्हाला या घरातून हाकलून लावू नका। आता ज्योतीला पण कळालं होतं की बाहेर भाड्याच्या घरात राहून घर चालवणे खूप अवघड जात असतं। विश्वनाथरावांना जेव्हा कळतं की आपल्या मुलाचं आणि सुनाचं डोकं ठिकाणावर आलं आहे आणि आता ते दोघे आपल्या आयुष्यात लुडबुड करणार नाहीत, तेव्हा विश्वनाथराव त्यांना म्हणतात की तुम्ही दोघे या घरात राहू शकता, परंतु माझी एक अट आहे। मी माझ्या पेन्शनमधले सगळे पैसे देणार नाही। मी फक्त 10,000 रुपये देणार आहे। त्यामध्ये घरातील महिन्याचा किराणा येतो आणि बाकीचे 15,000 रुपये मी घेणार आहे, कारण का मी म्हातारा झालो आहे तरी पण माझ्या काहीतरी गरजा असतात। कधी मला बाहेर जाऊन चहा पिऊ वाटतो, माझे गुडघे दुखतात, त्यासाठी औषध तेल आणावं लागतं, त्यामुळे ते पैसे मी देणार नाही। आणि सारखं सारखं तुम्हाला पैसे मागणं मला आवडत नाही। माझेच पैसे मी तुम्हाला मागू, मला हे जमणार नाही। ठीक आहे बाबा, तुम्हाला जसं पाहिजे तसं राहावा, परंतु इथून आम्हाला कुठे लावू नका। विक्रांत आपल्या बायकोला म्हणतो की जा, आईसाठी आणि बाबासाठी चहा बनवून आण, त्यांना कंटाळा आला असेल, आणि हो, त्यांचे पाय पण दाब। विश्वनाथराव मनातल्या मनात हसतात आणि विचार करतात, जर मी असला कठोर निर्णय नसता घेतला तर सुनने आणि मुलाने आम्हाला अजून खूप त्रास दिला असता आणि आम्ही सुद्धा काही बोलू शकलो नसतो। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।